नमस्कार, मी बालाजी पोद्दार. पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीची रंगत आली असताना पुण्यातल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात नेमका आमदार कोण होणार, नागरिकांच्या मनातला आमदार कोण, हे पाहूया. सिद्धार्थ दादा शिरोळेच. कारण मी चाफेकर नगरमधली एक नागरिक आहे. आमच्या चाफेकर नगरमध्ये भरपूर प्रश्न होते. आम्ही दादांकडे गेलो, पूर्ण सगळे जे काही अडीअडचणीचे प्रश्न होते सगळे त्यांनी सॉल्व केले. त्यामुळं यावेळेला दादाच निवडून येणार अशी पूर्ण खात्री आहे. आय काँग्रेसचे दत्ता बैरट निवडून येतील असं आम्हाला वाटतंय. जुन्या पिढीतले आहेत आणि नगरसेवकापासून त्यांनी सर्व राजकारण केलेलं आहे. समंजस आहेत, मनमिळावू आहेत आणि विश्वासार्हता आहे. सध्या विद्यमान आमदार सिद्धार्थजी शिरोळे आहेत आणि दत्ता बैरट या दोघांमध्ये दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. परंतु काम करणाऱ्या माणसाला जनतेने प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळं सिद्धार्थ शिरोळे यावेळेस विजयी होतील असं मला वाटतं. सिद्धार्थ शिरोळे यांचा 5 वर्षाचा जो कार्यकाल आहे तो निश्चितपणाने महायुतीचं सरकार होतं, त्यामुळे त्याचा फायदा हा सिद्धार्थ शिरोळेंना निश्चित झालेला आहे. त्याच्यामुळं त्याच्या माध्यमातून त्यांनी केलेली विकास कामंही निश्चितपणानं त्यांच्या विजयाची नांदी ठरेल असं वाटतं. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये आपण जर बघितलं तर अपक्ष उमेदवार उभा असल्यामुळे थोडं महाविकास आघाडीला फटका बसण्याचे चान्सेस आहेत. त्याच्या विरुद्ध महायुतीमध्ये जर आपण पाहिलं तर माननीय मागचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांनी लोकसंपर्काच्या माध्यमातून जी कामं केलेली आहेत, लोकांमध्ये जाऊन त्यांनी जी आत्ता साथ देत आहेत, मला असं वाटतं नक्की त्यांची जर संपर्क अभियान त्यांनी केलं लोकांमध्ये जाऊन त्याचा त्यांना यावेळी फायदा होताना दिसत आहे आणि सिद्धार्थ शिरोळे विजय नक्की होतील. आता सध्या तरी शिवाजीनगरमधून आम्हाला असं वाटतंय की सिद्धार्थदादा शिरोळे निवडून येतील. कारण का आता ह्या ज्या गेल्या 5 वर्षातला जर आपण दादांचा आढावा बघितला, दादांची कामं जर बघितली, कारण का दादांचं जरी इतक्या रॉयल फॅमिलीतनं दादा आलेले आहेत पण तरीसुद्धा ते स्वतः डाऊन टू अर्थ आहेत. आत्तापर्यंत शिवाजीनगरमध्ये एकही असा आमदार झालेला नाही आहे की त्यांनी जाऊन, कारण का शिवाजीनगरमध्ये जवळजवळ 35 ते 40% झोपडपट्टी आहे, पण दादांनी स्वतः तिथले प्रत्येक झोपडपट्टीतले जाऊन शौचालय बघितलेले आहेत. ते शौचालयांची दुरुस्ती केलेली आहे. नुसतं असंच नाही की त्यांनी बघितलंय आणि सोडून दिलंय तिथं विषय, अजिबात नाही. तिथलं केलेले आहेत. तिथल्या त्यांच्या सार्वजनिक ज्या सोयी सुविधा ज्या आहेत, कुठं कोणाची गटारांची कामं, कुठली कामं, फक्त सगळी कामं दादांनी करून दिलेली आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात आमचा तर अंदाज आहे की दत्ता बैरट आमदार व्हायला पाहिजेत. हो, यावेळेस वाटतंय ते निवडून येतील म्हणून. नक्कीच शिवाजीनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचीच हवा आहे. भारतीय जनता पार्टीमुळे या भागातील सर्व नागरिकांची बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत. आत्ताचा प्रचंड प्रमाणाचा विकास निधी या भागात आलेल्या आहेत. सर्वांची जी काही जी अपेक्षा होती, होती ती सर्व आता पूर्ण होण्याच्या दृष्टीने सगळे दिसत आहेत. लाडकी बहीण योजनेचा फायदा या भागातील म्हणजे गोरगरीब महिलां या भागामध्ये सर्वात जास्त प्रमाणात राहतात, झोपडपट्ट्यांमध्ये याच्यामध्ये. त्या भागातील महिलांना या सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात लाभ हा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळालेला आहे. तसंच वयोवृद्धांना देखील जो काही वयोश्री योजना आहे त्याचा लाभ या भागातील नागरिकांना मिळाला. प्रत्यक्ष लाभार्थींची संख्या या मतदारसंघामध्ये जास्त असल्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं पारडं जड आहे. शिवाजीनगरमध्ये कोण आमदार होईल हा जनतेनेच पहिलं सांगून टाकले की हे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे आमदार होणारच आहेत. कारण की 5 वर्ष सातत्याने लोकांमध्ये जी मूलभूत गरजा असतात लोकांच्या त्या सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं तर ते आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी केलं. ड्रेनेज, वॉटर, पाईप ह्याच्याबरोबर अनेक बरेचसे मोठी कामं म्हणजे रस्ता, युनिव्हर्सिटीचा ब्रिज असेल, अशा अनेक म्हणजे आज काही जण बोलतात की आमदार प्रोजेक्ट आणतात, आमदारांचं काम वेगळं आहे, पण आपल्या आमदारांचं काम हे नागरिकांच्या मूलभूत सुविधाचं काम आहे. आता सगळ्यांचंच म्हणजे असं ठरलेलंच आहे ॲक्च्युली ते, म्हणजे असं सगळ्यांना कळतंच, दिसतंच आहे की फक्त सिद्धार्थदादांचं काम बघता की आपले एकमेव आमदार सिद्धार्थदादाच होणार आहेत. कारण ते असं व्यक्तिमत्व आहे की सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे आहेत
आणि सगळ्या योजना ज्या आहेत, लाडकी बहीण असेल, वयोवृद्धांच्या असतील, त्या सगळ्यांपर्यंत त्यांनी पोहोचवलेल्या आहेत. आणि कधीही हाक मारले तर कधीही कुठलीही वेळ काळ न बघता ते धावून जाणार आहेत सगळ्यांच्या मदतीला. त्यामुळे सिद्धार्थ दादाच आमदार होतील असं वाटतंय. शिवाजीनगर मतदारसंघातील सिद्धार्थदादा शिरोळे यांचं खूप अत्यंत चांगलं काम आहे आणि सगळ्या अडचणीला ते तत्पर उभे असतात सगळ्यांसाठी. सिद्धार्थदादा शिरोळेच 100% निवडून येणार. सिद्धार्थ शिरोळे नक्की येणार, मोठ्या फरकाने निवडून येईल. ते चांगला आमदार आहे, सज्जन आहे, कामं करणारा माणूस आहे, तो नक्की निवडून येणार. शिवाजीनगरमध्ये सध्या सिद्धार्थ शिरोळेचं काम बऱ्यापैकी चांगलं आहे, यंग आहे आणि फ्युचरच्या दृष्टीने यंग माणसाला मतदान करावं असं मी विनंती करतो. शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे निवडून येईल असं दिसतंय, पण त्यांनी अजूनही लोकांची कामं करायला पाहिजेत. बायरेट दत्ता बायरेट व्हायला पाहिजे. काम करतो तो सगळा आपल्याला. हाय की शिवाजीनगरचा आमदार आहे दत्ता बायरेट, कारण की सगळं माणुसकी आहे, ते सगळं कामं करतात सगळ्याच्या ह्याच्यानी होतात. आता बघू. आता शिवाजीनगर में जो राष्ट्रवादी कांग्रेस जो शरद पवार जी की है वो आनी चाहिए, क्योंकि इन्होंने हमेशा अच्छा काम किया है, समाज सेवा का, लोगों की मदद की है हमेशा जगह जगह. तो तलजई का वन क्षेत्र है, उन्होंने लोगों के लिए खुला छोड़ रखा है. इन्होंने कभी इसका ये नहीं किया कि इस पे बिल्डिंगें बना दो. तो हमारी तो इच्छा यही है की जो शरद पवार जी की पार्टी है वो आनी चाहिए. साधारण या शिवाजीनगर भागात अपक्ष उमेदवार मनीष आनंद, परत सिद्धार्थदादा शिरोळे व दत्ताबापू बैरट हे 3 उमेदवार स्ट्रॉंग आहेत. त्यापैकी एक कोणतरी येणार हे नक्की. त्यातल्या त्यात तिघांची तिरंगी लढत होईल, पण त्यातल्या त्यात माझा एक अंदाज वाटतोय पुन्हा कमळ फुलण्याची शक्यता वाटते. कारण काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे, बऱ्यापैकी काँग्रेसची मतं विभागणी होईल, त्याचा फायदा सिद्धार्थ दादा शिरोळेला होण्याची शक्यता आहे. आमदार मनीष आनंद होणार आमचं अपक्ष. त्यांनी कोरोना काळापासून लोकांच्या कार्यरत आहे, म्हणजे काम असू नसू तो, कधी वेळ असू नसू तो, प्रत्येक कार्यकर्त्याला, मंडळांना, सर्वसामान्य माणसाला गाठी भेटी असतात. आता तर सांगू शकत नाही बाबा, ते काही मजबूत आहेत. सांगू शकत नाही कसं. बायरट पण आहे. इकडे बघून बोला. अंदाज सांगा तुमचा. बायरट व्हायला पाहिजे माझ्या हिशोबाने. कामं आहेत, ज्याला कळतंय त्याला कळतंय, कारण की ऑनलाईन आहेत. आता बरेचसे काही गोष्टी केलेले आहेत, चांगले केलेले आहेत ना. हो, आपल्या पुण्यात एवढं चांगलं मेट्रो झाला, एवढ्या ट्रॉफिक मधनं जिथं 2 तास लागत्या तिथं 15 मिनिटात पोहोचतोय ना आता माणूस. आणि नाही सिद्धार्थ शिरोळे 100% तर होणार आहे. शिरोळे होणार. कामं केलं म्हणून. काय कामं झालं त्यांचे कामं ड्रेनेज लाईन गेलं, वॉटर लाईन गेलं. आणि समाज कार्य करतो, लोकांना मदत बी करतो. गोरगरीब लोकांना काय अडचण आलं, कोणाचे घरं पाडले, त्याला मदत बी करतो. शिरोळे यायला पाहिजे. आहे त्याचे कामं भरपूर चांगले कामं केले त्यांनी. काय कामं केली. शिवाजीनगरच्या सर्व जनतेला खात्री आहे आणि 100% विश्वास आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांनी गेले 5 वर्षामध्ये भरपूर विकास कामं केलेले आहेत. तसं विकास कामांचं सांगायचं झालं तर गोखलेनगर, जनवाडी, रामोशवाडी, जनता-वसाहत या संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे छोटे प्रश्न, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोखलेनगरला, जनवाडीला, जनता-वसाहतला ड्रेनेज लाईनचा प्रश्न होता. प्रत्येक ठिकाणी त्यांनी ड्रेनेज लाईन, जिथं त्यांना तक्रारींचा लोकांचा कॉल येईल किंवा आम्ही सुचवईल त्या ठिकाणी त्यांनी ड्रेनेज लाईन टाकली. आमदार सिद्धार्थ शिरोळे होणार आहेत आणि त्यांनी आपल्या इथं भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे त्यांनी इथं विकास केलेला घडवला आहे आमच्या निलज्योती एरियामध्ये. आणि त्यांनी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा मला अँजिओप्लास्टी केली होती, तेव्हा अँजिओप्लास्टीमध्ये त्यांनी मला आर्थिक मदत पण केली होती. त्या सर्वामुळे आम्हाला त्यांना निवडून द्यावं असं आम्ही म्हणतो. आमदार तर आता सिद्धार्थ शिरोळेच व्हायला हवेत, कारण त्यांनी आमच्या कॉलनीमध्ये खूप काही काम केलेले आहे. ड्रेनेज लाईन,
पाण्याची टाकी, जी टाकी अशी होती की पूर्वी म्हाडाने जी बांधलेली होती 35-40 वर्षापूर्वी, त्या टाकीचा आत्ता मोडकळीस आली होती, पूर्ण अगदी गज दिसत होती. ती टाकी त्यांनी व्यवस्थित बांधून दिली नवीन, आणि आता आमचं व्यवस्थित चालू आहे, पाण्याचा प्रश्न मिटला. शिरोळे साहेबच दिसते आम्हाला. केले ना त्यांनी कामं मस्त. चेंबरचे, कुणाचे झाडं पडलेले, लाईटीचे झालेले, बोलले तसं केलं त्यांनी. आमदार भेटतात का तुम्हाला? भेटले एक दिवस, मंदिरची पूजा पाय पडायला आलते. आता मतदान त्यांनाच. मग देऊ ना, काय करायचं. ज्याला कुणाला जे आपले काम करते आपण त्याला. सिद्धार्थ शिरोळे. का बरं, त्यांनी काय काम केलं? ते आमचे असं काम आम्ही जाणलं तर म्हणजे आमच्या इथं खूप सारे प्रॉब्लेम होते. म्हणजे ड्रेनेजचं सगळं तुंबलेलं होतं, तर आम्ही त्यांना कॉलवरती सांगितलं असं असं आहे, तर ते आमच्या सगळं पाईपलाईन वगैरे घालून दिले. म्हणून सिद्धार्थ दादांनी मला इतकी मदत केली. एक वेळ होती माझी, मला एक मोठा आजार झाला होता आणि मला केमो पाहिजे होतं. त्यावेळेस कॅन्सर झाला होता मला, तर केमोची गरज होती. तर माझं काय होतच नव्हतं त्यावेळेस, जे प्रोसिजर होतं ते. तर आम्हाला खूप त्यांनी, माझ्या मिस्टरांनी प्रयत्न केला, पण कुठंच ते पॉसिबल होत नव्हतं. दादांना फक्त एकदा जाऊन भेटले, तर दादांनी लगेच कॉर्पोरेशनमधून आम्हाला 2.5 लाखाचं पॅकेज करून दिलं. आणि त्यावेळेस 8 दिवसात माझं केमोचं प्रोसिजर सुरू झाले आणि मला आता बरं वाटतंय, छान आहे. आणि खरंच सिद्धार्थ दादांनी मला इतकी मदत केली आहे त्यावेळेस की मी विसरू शकत नाही. आयुष्यभरासाठी मी त्यांची ऋणी आहे. आता पुण्यातल्या शिवाजीनगर विधानसभेमध्ये नागरिकाच्या मनातला आमदार कोण होणार हे आज आपण नागरिकांकडून जाणून घेतले. प्रत्येकाने आपापल्या मतानुसार आपापला आमदार ठरवलाय. आता नेमका निकाल 23 तारखेला पाहावा लागेल. आज मात्र नागरिकाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.